Hello, hello. This is the My Artifact episode number 1574. आजची तारीख आहे 7 जून 2019. वाजले आता 11 वाजले. काय असं खास तर वगैरे काही आहे नाही. एव्हरीथिंग इज बिंग नाईस, फाईन. इज लाईक आज मला असं वाटत आहे की कोणासोबत तरी बोलावं आपण, कोणासोबत तरी, म्हणजे जस्ट फॉर अ पर्सन टू टॉक टू. बट असं कोणी आहे नाही. आई आहे म्हणा, या ऑफकोर्स आई वडील तर ऑफकोर्स असतातच. बट आय डोंट नो या, एकटं राहण्याची हे एक प्रकारे आदत आहे. आणि एकटं राहायचं असेल तर या सर्व गोष्टी शिकावं लागतं आपल्याला, की वी हॅव टू लिव्ह अलोन अँड ओके. व्हॉट्स द स्टेटस या, काय लाईफ बद्दल या. वेल, प्रयत्न सुरू आहे पुण्याबद्दल. आणि स्टील मी अजूनपर्यंत गिव्हअप नाही करत. या, जोपर्यंत काम करत आहे तोपर्यंत काम करायचं. रेझ्युमे अपडेट नाही केला मी आज. येस, सो राईट नाव मी आता रेझ्युमे अपडेट करतो. जॉब्सला अप्लाय नाही करत आता, वेळच नाही भेटत रे. मॉर्निंग शिफ्ट राहिली ना की सकाळी किती 5:30 वाजता वगैरे उठावं लागते. आणि देन त्याच्यानंतर मग संध्याकाळी 5 वाजता आलं की मग आल्यानंतर थोडस फ्रेश वगैरे झालो का मग एवढं थकून जातो की जस्ट नीड टू स्लीप. सो झोपलो की संध्याकाळी सरळ 9 वाजता वगैरे उठतो. जेवण वगैरे झालं तर मग आपल्याला डेस्परेटली काय एंटरटेनमेंटची गरज असते. मग 9 ते ऍटलिस्ट 12 वाजेपर्यंत आपण थोडस स्वतःला एंटरटेन करण्याचा प्रयत्न करायचा. मग थोडा वेळ भेटला का मग असंच सुरू राहीन म्हणा या, जोपर्यंत आपण आपल्या लाईफला बिकम बेटर बनवत नाही. प्रयत्न सुरू आहे माझे, नॉट गिव्हिंग अप. सो एव्हरीथिंग इज गोइंग फाईन. ऍक्च्युली मी ते चिजबोन मध्ये आहे. तुला मागे असा आवाज येत असेल डीजेचा वगैरे. ऍक्च्युली ते कुठतरी कार्यक्रम सुरू आहे आणि 11 वाजले आहे आणि स्टील यांचा डीजे सुरूच आहे. इथले लोक तर बापरे, आपल्या वर्धेमध्ये तर डायरेक्ट 10 वाजताच बंद करून देतात सगळे. म्हणजे वर्धा इज जस्ट लाईक नॉट रिअली सो मच पॉप्युलर सिटी आणि इथे खूप जास्त लोक पण राहत नाही. आणि नागपूर सारखी महानगरपालिका जिथे एवढी पेट्रोलिंग चालतात एव्हरी डे, इथे डीजे सुरू आहे रात्री 11 वाजेपर्यंत आणि बंद व्हायचं काही काम नाही. वेल, व्हाय इज अ डीजे इज नॉट अलाउ आफ्टर 10 PM? बिकॉज ऑफ दॅट की 10च्या नंतर अ मॅन नीड इज रेस्ट. आता मॅन कोणता मॅन, याच्यामध्ये म्हातारे लोक पण आहे आणि लहान मुलं पण आहे. लहान मुलं गेट डिस्टर्ब जेव्हा ते हे डीजेच्या खूप जास्त क्लोज असतात किंवा तर ते काफी डिस्टर्ब होऊन जातात. न्यूबॉर्न बेबी ते यांना हाय फ्रिक्वेन्सीची एवढी आदत नसते, हाय डेसिबल्स व्हॉल्युम्सची एवढी आदत यांना हॅबिटेबल नसते. जेव्हा त्यांना अशा प्रकारचा व्हॉल्युम्स जेव्हा त्यांच्या कानावर आदळतो तेव्हा ते माइट गेट डेफ, बहिरे होण्याचे चान्सेस होऊ शकतात. कारण त्याचा जो व्हायब्रेशन पडदा असतो ना तो काफी काफी एकदम थीन असतो, बहुतच थीन असतो. लहान मुलांचे जस्ट लाईक 5-6 महिन्याचे मुलं असतात ना, त्यांचे कानाचे पडदे काफी थीन असतात लिटरली. अनदर थिंग इज दॅट की जे म्हातारे लोक आहेत, जे अबव 70 वगैरे, त्यांना रेस्टची गरज असते. समज जर असं डीजे वगैरे सुरू राहिला तर दे वोंट बी रेस्ट. येस,
आणि yeah, it's too much things. All right, so everything is going fine, and माझ्या जिथे रूम आहे ना चिजबॉन मध्ये, तिथे समोर एक घर आहे. त्या घरात 4-5 मुली आहे. and they look really good. आणि त्यांचा एक भाऊ पण आहे, एकटाच भाऊ आहे. आय डोंट नो भाऊ आहे कोण आहे वगैरे, या भाऊच आहे. दे लिव्ह व्हेरी मच टुगेदर, मे बी जॉईंट फॅमिली समथिंग. It feels really incredible to live with all these peoples and cousins. काय पण माहोल जोरदार सुरू आहे पण डीजेचा, एकदम झरझर झरझर झर. Yeah, this is the My Artifact episode number 15, 70 74. Right now we are at Nagpur, Maharashtra, and thank you.